रामकृष्ण हरी माऊली. आज दुपारी मुखदर्शन घेतलं आणि मुखदर्शन घेऊन बाहेर आलो होतो. खूप ऊन पडलेलं होतं आणि ताईंनी आणि दादांनी बंदुकीसाठी हट्ट केला होता. हे बघा, आमच्या पप्पाने आम्हाला बंदूक घेतली. बंदूक दाखव ताई, दाखव तिकडे, दाखव. आम्ही खूप खुश आहे आता. दोघं मिळून खेळायचा. मी चोर होतो आणि तो पोलीस. आणि मी पोलीस. चला चला जायचं घरी. चला मग. बाय 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 बाय. पप्पांनी बंदूक घेतली म्हणून दोघेही खूप खुश होते. नंतर आम्ही घराकडे निघालो आणि घराकडे जाताना दोघांनी पण टोपी घातली होती ऊन लागते म्हणून. आम्ही पश्चिमद्वारेकडून निघालो होतो बघा. आणि पश्चिमद्वारेकडे जाताना हे सगळे असं विकायला वगैरे बसलेले होते. वारकऱ्यांची गर्दी होतीच. ऊन जरी असलं तरी कडाक्याचं ऊन असल्यामुळे असा मंडप वगैरे सगळीकडे टाकण्यात आला होता. इकडे उसाचं रसाचा चालू होतं आणि इकडे या मावशी असं ताक घेऊन बसल्या होत्या उन्हाळ्याचं. इकडे प्रसादाचे लाडू वाटप चालू होतं. प्रसाद लाडू केंद्र आहे हे. नंतर आम्ही पश्चिमद्वाराचं दर्शन घेतलं. सगळीकडे असं शेडण्यात टाकण्यात आलं होतं ऊन लागू नये म्हणून. खूपच गर्दी होती भाविकांची. नंतर आम्ही पश्चिमद्वाराचं दर्शन घेतलं आणि चौपाळ्याकडे खाली निघालो. आणि श्रीकृष्णांचं दर्शन सकाळीच घेतलं होतं, परंतु श्रीकृष्णांच्या दर्शनात साफसफाई चालू होती त्यामुळे काही शूट घेता आला नाही. आम्ही चौपाळ्यात आलो आणि आपले सिद्धिविनायकांचं आम्ही दर्शन घेतलं. श्रीकृष्णांच्या मंदिराभोवती असं माळ हार वगैरे विकायला बसले होते. लांबून आम्ही परत दर्शन घेतलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकातून आम्ही घराकडे येण्यास निघालो. या चौकामध्ये फारशी गर्दी नव्हती बघा. खूप कमी गर्दी होती इथे. कडाक्याचं ऊन असल्यामुळे ऊन खूपच लागत होतं. दुपारची वेळ होती म्हणून. आम्ही शिवाजी चौकातून बाहेर पडलो आणि हा इथे बघा वारकऱ्यांचा देखावा जो आहे हे बघितल्यावर समजतं की आपली पंढरी, आपली विठुरायाची पावन नगरी किती सुंदर आहे, किती छान आहे. हा देखावा असं डोळ्यात साठवून ठेवावा वाटतो. नंतर आम्ही ऊन खूप लागत होतं म्हणून असं रस प्यायला बसलो होतो बघा. आणि दादाचं बंदुकीसोबत काय काय चालू होतं. बंदूक खोलायची असं तो म्हणत होता. रस काय प्यायला मला नको. आणि इथं मोसंबी आणि अननस असं मिक्स रस भेटतो बघा, खूप छान लागतो. पी लवकर पटपट. पी की दादू, पी लवकर. आम्ही सगळ्यांनी रस पेला आणि ताईची अशी मस्ती चालली होती बघा. तर कसा वाटला व्हिडिओ लाईक करा.